शहाजी राजांचे दिवस आणि श्राद्धकर्म राजगडावरच पार पडले. राजांनी आपला दानधर्म केला. जिजाबाईंची चिंता त्यांना वाटत होती. राजांनी आपल्या दुःखाला आवर घातला आणि जिजाबाईंच्या शेजारी ते बसून राहिले. जिजाबाईंचे दुःख हलके करण्याचा ते प्रयत्न करू लागले. सर्व राण्या संभाजीला सारखी जिजाबाईकडे सोडित होत्या. संभाजी आजींना बिलगत होता, त्यांना बोलके करीत होता. राजांचा मुक्काम राजगडावरच होता. मोगल सरदार जसवंत सिंग कोंढाण्याला वेढा देऊन बसला होता. कोंढाणा पक्का बंदिस्त होता. त्याची काळजी महाराजांना वाटत नव्हती. उलट जसवंत सिंगाचे त्यांना हसू येत होते. जसवंत सिंगाने कोंढाण्याला वेढा घातला. त्यानंतर थोड्याच दिवसात राजे कोंढाण्याजवळून सुरतेच्या स्वारीला गेले. मोगलांची सुरत लुटून जाळून राजे त्याच वाटेने माघारी आले, तरी जसवंत सिंग वेढा देऊनच बसला होता. थंडी संपली, उन्हाळा आला, तरी कोंढाणा हाती येईना हे पाहून जसवंत सिंग संतापला. पावसाने गाठले की किल्ला सर होणे अशक्य होते. जसवंत सिंगाने निकराच्या लढ्याची सिद्धता केली आणि कोंढाण्याला धडक दिली. पण जसवंत सिंगाच्या नशिबाचे फासे उलटे पडले होते. जसवंत सिंग कोंढाण्याला भिडला आणि किल्ल्यातून तेवढाच जोराचा प्रतिकार झाला. सारे मोर्चे मोडून काढले गेले आणि त्याच वेळी जसवंत सिंगाच्या दारूखान्याला आग लागली. भडका उडाला. अनेक माणसे गगनात फेकली गेली. या दोन्ही घटनांनी जसवंत सिंग पुरा निराश झाला आणि कोंढाण्याचा वेढा उठवून त्याने पुण्याचा रस्ता धरला. 5 महिन्यांच्या वेढ्यानंतर अपयश घेऊन जसवंत सिंग आणि त्याचा मेहुणा माघारी गेले. राजांना ही बातमी कळली. त्यांना समाधान वाटले. मोगल फौजेला टक्कर देणाऱ्या वीरांचे कौतुक करण्यासाठी राजे वेढा उठल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोंढाण्यावर गेले. किल्लेदारांची तारीफ करून राजे गड पाहत असता नेताजींना म्हणाले, नेताजी, आठवतं? रोहिडेश्वराची शपथ घेत असताही आम्हाला कोंढाण्याची ओढ वाटत होती. सुरुवातीपासूनच हा आमच्या मनात घर करून आहे, पण याची आणि आमची कुंडली जमत नाही. असं का म्हणता महाराज? आम्ही कोंढाणा मिळवला. महाराज साहेबांच्या कैद प्रसंगी त्यांची सुटका करण्यासाठी आम्हाला हा सोडावा लागला. परत आम्ही हा घेतला. शास्ताखानाच्या हल्ल्यानंतर आम्ही गडावर आलो. का कोणास ठाऊक आम्हाला गडाचा पुरा बंदोबस्त करावासा वाटला. मोगली वेढ्यातून सुटला खरा, पण अकारण वाटतं की हा गड आमच्या अनेक संकटांची आठवण बनणार आहे. जे असेल ते असो. किल्लेदारांना व इतर अधिकाऱ्यांना सूचना देऊन राजे परत राजगडावर आले. राजांनी नव्या मोहिमांचे बेत आखले. सुरतीच्या लुटीने आणि कोंढाण्याच्या प्रतिकाराने राजांची दहशत वाढत होती. राजांनी शास्ताखानाच्या लुटीचा पुरा वचपा काढण्याचे ठरवले. नेताजींना आपल्या फौजेनिशी मोगली मुलूक मारण्याचे काम सोपवले. खुद्द राजे स्वतः अहमदनगर प्रांतात घुसले. जुन्नर हल्ल्याच्या वेळी अहमदनगरचा हल्ला अपुराच राहिला होता. ते अपयश राजांनी यावेळी धुवून काढले. अहमदनगर लुटून औरंगाबादेपर्यंत जाऊन त्यांनी मोगली मुलूक झोडपून काढला. राजांवर चालून येणाऱ्या मोगल अधिकाऱ्यांची चाहूल राजांना लागली. त्यांनी आपले फार सनवीस नीलप्रभू यांना बोलावले. राजांच्या संग्रही अनेक भाषा जाणणारे लोक होते. फारसी जाणणाऱ्या नीलप्रभूंचा लौकिक होता. नीलप्रभूंना राजांनी मोगली सरदारांसाठी पत्र मजकूर सांगायला सुरुवात केली. आज 3 वर्षे बादशहाचे मोठमोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत. हे तुम्हा सर्वांस माहीत आहेच. बादशहा दिल्लीत बैसोन हुकूम फरमावतात, शिवाजीचे किल्ले व मुलूक काबीज करा. तुम्ही जवाब पाठवता. आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या ह्या कठीण मुलुखात नुसत्या कल्पनांचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या बादशहाकडे लिहून पाठवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही?
कल्याणीचे व बेदरचे किल्ले उघड्या मैदानात होते, ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज आमचे तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यालगत आहेत. बिचारा अफजल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार बादशहास का कळवित नाही? आमिर उल उमराव शास्ता खान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहोचणाऱ्या खोऱ्यातून 3 वर्षे सारखा खपत होता. शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो, असे बादशहाकडे लिहून लिहून थकला. हा खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. आपल्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधी चुकणार नाही. राजांनी पत्र पाठवले. शत्रूकडून आलेले ते पत्र वाचून मोगल सरदार चकित झाला. राजे मोगलांच्या प्रदेशात धुमाकूळ घालीत असताना एके दिवशी राजगडाहून तातडीचा खलिता आला. जिजाबाईंनी राजांना पत्र पाठवले होते. राजांनी ते पत्र उलगडले. सांप्रत पुन्हा दुर्बुद्धी धरून खवास खान विजापूरहून तुमच्यावर रवाना झाला आहे. त्याच्याबरोबर बाजी घोरपडे व खेम सावंत हे आहेत. ते तिकडे येत आहेत. तुम्हास श्रीसांब व अंबा यश देणार पूर्ण आहे. बाजी घोरपडे याचा विसर पडू देऊ नये. ये समयी त्यांचे वेडे घ्यावे आणि आमचे मनोदय शेवटास नेणारे तुम्ही सुपुत्र निर्माण आहात म्हणून आज्ञा केली. राजांनी पत्र मस्तकी लावले. राजे येसाजीला म्हणाले, आदिलशहाने तह मोडून आमच्यावर स्वारी आणली आहे. खवास खान चाल करून येतो आहे. राजे नेताजींना बोलावून घेऊ? नको, राजे म्हणाले. खवास खान येत आहे, त्याच्याबरोबर सावंतही येत आहेत. आपली फौज भरपूर आहे. खवास खान कोकण चढून यायच्या आत त्याला गाठू. खवास खानाला गाठण्यासाठी राजे दक्षिण कोकणाकडे वळले. राजे वाटेवर असतानाच त्यांना बातमी मिळाली. त्या बातमीने राजे व्यथित बनले. खवास खानाबरोबर आदिलशाही सरदार म्हणून खुद्द राजांचे भाऊ एकोजीराजे भोसले येत होते. त्या बातमीबरोबरच दुसरी महत्वाची बातमी हिरांनी आणली. बाजी घोरपड्यांना जरी खवास खानाला मिळण्याचे हुकूम गेले असले तरी बाजी घोरपडे अद्याप फौजेत सामील झालेला नाही. बाजी घोरपडे मुधोळात विश्रांती घेत आहेत. राजांना जिजाबाईचे पत्र आठवले. बाजी घोरपड्यांचे कृत्य त्यांना आठवले. सारा द्वेष उफाळून उठला. राजे येसाजीला म्हणाले, येसाजी, आमच्या मराठ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खुद्द आमचे बंधू आमच्या विरुद्ध लढायला येतात. कुडाळ सावंत, बाजी घोरपडे आणि आम्ही एका वंशाचे, पण तिघांच्या 3 तऱ्हा. सावंतांना आम्ही आपले म्हणून जवळ केले, पण ते आमचाच विश्वासघात करण्यास सदैव मग्न. याच बाजी घोरपड्यांना महाराज साहेबांना विश्वासघातानं पकडलं, त्यांना जेरबंद केलं. यात आम्हाला आनंद नाही, पण आम्हाला ते करावंच लागणार. घोरपड्यांची आणि सावंतांची आता काय गय करणे नाही. या क्षणी आमच्या स्वारीसाठी घोरपडे मुधोळात विश्रांती घेत आहेत. त्याला कायमची विश्रांती देण्याचं आम्ही ठरवलं आहे. उसंत न घेता मुधोळ गाठायला हवं. राजे आपल्या फौजेनिशी वेगाने दौडत होते. राजांनी उसंत न घेता मुधोळ गाठले. दिवस मावळायला राजे मुधोळच्या परिसरात पोहोचले. सपाट भूमीवर बसलेल्या मुधोळवर राजांची नजर स्थिरावली. वेशीच्या दिवट्या बाजी घोरपडे यांच्या वाड्यावरचे चौकी पहारे राजे पाहत होते. हजारो स्वार काळोखात उभे होते. घोडी फुरफुरत होती. उभ्या जागी पाय नाचवीत होती. राजांनी सूचना दिल्या. मुधोळ वेढले गेले. मुधोळ शांत होते. चारी बाजूंनी आवळले जाणारे पाश लोकांना जाणवत नव्हते. राजांनी आपल्या पथकाला इशारत दिली. पथक सरळ वेशीतून घुसले. बघता बघता वेस गारद झाली आणि राजे सरळ बाजी घोरपड्यांच्या वाड्याशी आले. दरवाजा ठोठावला गेला. दिंडी दरवाजा उघडून सेवक बाहेर डोकावला आणि ती डोकावणारी मान परत आत गेलीच नाही. वाड्याचा कब्जा मिळवला.
माडीवर चढलेल्या सैनिकांनी बाजी घोरपड्यांना अंथरुणाशी खिळवून ठेवले होते. राजे माडीवर गेले. बाजी घोरपडे विस्फारित नेत्रांनी राजाकडे पाहत होते. कोण तुम्ही? ओळखलं नाहीस? मला शिवाजी म्हणतात. शिवाजी? हो, फर्जंद शहाजीराजांचा मुलगा. बाजीला मृत्यूची जाणीव झाली. तो उठण्याचा प्रयत्न करीत असताच त्याच्या छातीला तलवार भिडली. उसन्या धैर्याने बाजी म्हणाला, झोपलेल्यावर वार करणं शोभत नाही. मला संधी दे, मीही सशस्त्र होऊन येतो. हरामी, दगाबाज, आता रणनीती सुचू लागली. फर्जंद शहाजीराजांना कैद करताना हे आठवलं नाही? विश्वासघातक्या, जेव्हा महाराज साहेब झोपले होते तेव्हाच त्यांना कैद केलंस ना? त्या धडपडीत आबासाहेब जखमी होऊन बेशुद्ध पडले असता त्यांना बेड्या चढविणारे तुम्ही वीर आज आम्हाला रणनीती सांगता? राजे मागे सरले. मृत्यूच्या भीतीने गर्भगळीत होऊन पडलेला त्या बाजीकडे त्यांनी तिरस्काराने पाहिले आणि ते म्हणाले, बाजी, खाली आम्ही चौकात वाट पाहतो. तलवार घेऊन सत्वर खाली येईल. सार मुधोळ वेढला आहे. पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर जमणार नाही. काही स्वार बाजीबरोबर ठेवून राजे खाली आले. बाजीच्या वाड्यातून आक्रोश उठला होता. साऱ्या मुधोळमध्ये गलका वाढला होता. टापांच्या आवाजाने मुधोळ गजबजून उठले. राजे चौकात उभे होते. एखादा नागबिळा बाहेर पडावा तसा बाजी नागव्या तलवारीनिशी सदरेवर आला. शत्रू असला तरी बाजी उत्कृष्ट तलवारबाज होता, शूर होता. राजांनी धोका पत्करला होता. डाव्या हातात ढाल सावरीत बाजी चौकात उतरला. राजांनी आपल्या भवानीकडे पाहिले आणि राजांनी मोहरा केला. वार होत होते. वार ढालीवर झेलले जात होते. राजांनी फार वेळ घेतला नाही. एक वार सरळ भवानीवर झेलला. तलवारी खणखणल्या. मोठ्या मुश्किलीने बाजीने तलवार सोडवून घेतली आणि वारासाठी उगारली. राजे याच संधीची वाट पाहत होते. बाजीचा हात खाली यायच्या आत राजांची भवानी बाजीच्या छाताडात घुसली. बाजीच्या हातची तलवार निखळली. बाजी ढासळला. राजांनी बाजीकडे पाहिले. वार वर्मी झाला होता. डोळे उघडे ठेवून बाजींनी राम म्हटला. राजांनी सारा वाडा लुटण्याची आज्ञा दिली. राजे म्हणाले, पुरे मुधोळ गारद करा. या विश्वासघातक्या चा वंशही मागे उरता कामा नये. मुधोळात एकच कत्तल सुरू झाली. घोरपड्यांचे कुणीही जिवंत उरले नाही. राजे मुधोळ बाहेर उभे होते. मुधोळातून एकच आक्रोश उठला होता. हळूहळू रात्र उजळू लागली. मुधोळवर आगीचे लोळ उठले. मुधोळ लुटून जाळून राजे माघारी वळले. सुदैवाने बाजीची राणी आपल्या मालोजी आणि शंकराजी या दोन्ही मुलांसह आपल्या माहेरी दहीर गावी होती. मुधोळात 3000 कत्तल झाली. आपल्या वडिलांच्या अपमानाचा सूड उगवून राजे माघारी वळले. जिजाबाईंची इच्छा पुरी केल्याने बहुत खुशवख्त झाले. घोरपड्यांची पारिपत्य करून राजे आपल्या फौजेनिशी कुडाळवर आले. खवास खान घोरपड्याची वाट पाहत होता. घोरपड्यांवरचा हल्ला, त्यांचा मृत्यू याची त्याला खबरही नव्हती. राजे एका रात्री कोकणात उतरले. अवघड जागी तळ देऊन राहिलेल्या खवास खानाच्या सैन्याला राजांनी चारी बाजूंनी वेढा दिला. भर रात्रीचा आलेला हल्ला पाहून खवास खानाला काही सुचेना. शिवाजी सैतान आहे असे तो ऐकत होता. त्याचे प्रत्यंतर तो बघत होता. त्याने आपल्या फौजेची जमवाजमव केली आणि तो प्रतिकार करू लागला. राजांच्या हल्ल्याला खानाने ताडीफेचे तोंड दिले, पण आडरानात सापडलेल्या खानाला मुकाबला करायला मैदान सापडत नव्हते. खवास खानाचे 2 सरदार ठार झाले. या अचानक झालेल्या संकटातून फौजेसह कसे वाचायचे एवढाच विचार खवास खानच्या डोळ्यासमोर येत होता. तोच बातमी आली. शिवाजीने मुधोळ मारले. राजे बाजी घोरपडे मारले गेले. त्या बातमीने धास्त खाऊन खवास खान माघार घेत घाटावर पळून गेला. माघार घेत असतानाही राजांना पाठलाग करता आला नाही असे खवास खानाचे मोर्चे होते. राजांना त्याच्या युद्ध नैपुण्याचे कौतुक वाटले. खवास खानाचा पराभव झालेला पाहताच लखम सावंतांचे धाबे दणाणले. त्याला आपले भवितव्य दिसू लागले.
आपली चीजवस्तू, बायका मुले घेऊन लखम सावंताने कुडाळ सोडून फिरंगाणाचा रस्ता धरला. पण फिरंगी सावंताला जवळ करीनात. सावंतांच्या निमित्ताने वैरपदरात घ्यायला फिरंगी तयार नव्हते. सावंतांचा थारा उडाला. उभे राहायला भूमी पारखी झाली. राजे कुडाळ काबीज करून मोकळे झाले होते आणि फिरंगी जागा द्यायला राजी नव्हते. सावंत फिरंग्यांच्या आश्रयाला गेला. हे कळताच राजांनी आपली नजर गोव्याकडे वळवली. गोवेकर फिरंगी भ्याले. त्यांनी राजांना नजराणे पाठवून सल्ला केला आणि शेवटी सावंत राजांना शरण आले. आपला वकील पितांबर शेणवी याला पाठवून सावंतांनी कौल मागितला. सावंतांनी राजांना कुळीची आठवण दिली, विनवले. आपण सावंत म्हणजे भोसले यांना गोत्रज. आपले तुम्ही चालवणे उचित आहे. आपले पुत्र आहोत. त्या शब्दांनी राजांचा राग निवळला. स्वराज्याच्या सुरुवातीला हेच सावंत असेच शरण आले होते. राजांनी त्यांना आपलेसे करून घेतले. स्वराज्याचे पहिले मांडलिक बनवले. पण सावंत ते सारे विसरले. त्यांच्या धोरणाने राजांना खूप त्रास झाला. पण ती आपल्या माणसांची चूक होती हे राजे विसरले नाहीत. त्यांनी सावंतांना कौल दिला. सावंतांकडे राजांनी निम्मा प्रांत दिला. फौज चाकरीचा करार करून घेतला आणि सावंत प्रकरण असे मिटले. या मोहिमेत शक्य तेवढा कोकण ताब्यात घेऊन माघारी वळायचे असे राजांनी ठरवले होते. राजांचा मनोदय पुरा झाला होता. कोकण निर्धास्त झाले. सारी प्रजा आनंदली होती. कोकण मोहिमेत राजांना फार दगदग झाली. कोकण सांभाळायचे झाले तर समुद्रपट्टी सुरक्षित करणे आवश्यक होते. त्यासाठी आपले आरमार वाढवणे आवश्यक आहे याची राजांना जाणीव होती. राजांनी मालवणला जायचे ठरवले. तेथे आरमार पहावे, विश्रांती घ्यावी हा राजांनी बेत आखला आणि ते मालवणला आले. राजे समुद्र तीरावर उभे होते. सागर गरजत किनाऱ्यावर झेपावत होता. राजांच्या बरोबर तानाजी, मानाजी उभे होते. राजे भारावून सागराचे विशाल रूप पाहत होते. सूर्याच्या मावळत्या किरणात सागराच्या खडकावर फुटणाऱ्या लाटा मोत्यांचा चुरा उधळीत होत्या. राजे भानावर आले. सूर्यवंदन करून राजे म्हणाले, मानाजी, या समुद्रासारखा गुरु नाही. इथं आलं की मन विशाल होतं. अनेक विचारांच्या लाटा मनाच्या खडकावर फुटू लागतात. माणसानं समुद्रासारखं असावं. समुद्राला पृथ्वी पादाक्रांत होणार नाही हा अनादिकालाचा अनुभव आहे. तसं असूनही पराजयाची भीती त्याला माहीत नाही. नेहमी त्याचे हात किनाऱ्याकडे धावत असतात. त्या ईर्षेत जय पराजयाचं, भरती ओहोटीचं सुद्धा त्याला भान राहत नाही. चला. राजे माघारी